जळगाव जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर येते। चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या 2 व्यक्तींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश टाक यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की चोपडा वैजापूर रस्त्याने 2 व्यक्ती मोटरसायकलवर गावठी कट्टे घेऊन प्रवास करतायत। ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईचं नियोजन केलं। बोरा अजंटी गावालगत असलेल्या वन विभागाच्या नाक्यावर त्यांनी सापळा रचला। या सापळ्यामध्ये 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे 2 गावठी कट्टे, 11 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, असं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं। या कारवाईमुळे अवैध शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांचा अंकुश असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। चोपडा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती की 2 इसम मोटरसायकलवर उमरटी बाजूकडून येत आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टाक साहेब आणि त्यांची टीम यांनी बोरा अजंटी जवळ ट्रॅप लावला आणि एक मोटरसायकल त्यांनी थांबवली। त्या मोटरसायकलवर 2 लोक होते। त्यांची व्यवस्थित झडती घेतली तर त्यांच्याकडे 2 गावठी कट्टे आणि 11 काडतूस असे मिळून आले। त्यांना विचारपूस केली तर त्यांनी मध्य प्रदेशातली जी पार उमरटी आहे त्या ठिकाणाहून ते गावठी कट्टे आणले होते आणि धुळे येथे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली। दोन्ही आरोपी जे आहेत ते धुळ्याचे आहेत, एक मोहाडीचा आहे आणि एक दुसरा धुळे शहरात राहणार आहे। रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत या लोकांवर। साधारण त्यांच्याकडून 2 गावठी कट्टे, 50,000 रुपये, काडतुसे साधारण 11 काडतूस होते 11,000 रुपयाचे, त्यांचे मोबाईल आणि पल्सर असा मिळून सगळा 1,33,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई आमचे ग्रामीणचे पोलीस करत आहेत। NTV न्यूज मराठी, जळगाव।